ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी घोडबंदर रोडचं नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग असं करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात त्यांनी महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना मांडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्र दिलं आहे। वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा गौरव व्हावा अशी त्यांची भूमिका आहे। नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळावी आणि मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण कायम राहावी यासाठी घोडबंदर रोडला चिमाजी अप्पांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रस्तावावर महापालिका आणि शासन स्तरावर काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे। तर म्हणजे ठाण्याचा इतिहास हा ठाणेकर लोकांना माहिती व्हावा, येणारी पिढी किंवा तरुण पिढीला ठाण्याचा इतिहास संपूर्ण माहीत नाही। चिमाजी अप्पा हे मराठा योद्धा यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात जो छळ होता त्याच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले आणि ठाणा, वसई, विरार या विभागातील लोकांना त्यांनी न्याय दिला आणि हे सर्व किल्ले पोर्तुगीजापासून शाबूत ठेवले। तर त्यांचा इतिहास हा कुठेतरी येणाऱ्या ठाणेकर नवीन पिढीला और तरुणांना माहीत नाही आहे। तो होण्याकरता घोडबंदर रोडला चिमाजी अप्पा यांचं नामकरण व्हावं अशी मी प्रस्तावाची सूचना महापालिकेत घेतलेली आहे।